आज मस्त थंडी पडली नाही? रोहन कॅबमध्ये शांततेचा भंग करत म्हणाला. त्यावर कॅब ड्रायव्हर काका म्हणाले, तरी आत्ताची थंडी काहीच नाही. पूर्वी तर असली बोचरी थंडी पडायची की काय सांगू. काका अजून भूतकाळात आणि बालपणात रमायच्या आतच रोहनने कमी प्रतिसाद देत विषयाला पूर्णविराम दिला. रोहन हा एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये सपोर्ट इंजिनियर म्हणून नोकरीला होता. त्याची दररोज नाईट शिफ्ट असायची. रोहन अत्यंत हुशार आणि अभ्यासू विद्यार्थी असल्याने इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला असतानाच त्याला कॅम्पसमधून ही नोकरी मिळाली होती. नुकताच काही महिने झाले तो त्या नोकरीत रुजू झाला होता. सध्या तो कंपनीपासून काही किलोमीटर दूर असणाऱ्या मोठ्या कॉम्प्लेक्समध्ये पेईंग गेस्ट म्हणून राहत होता. आत्तापर्यंत रोहन बऱ्यापैकी शहरी जीवनशैलीमध्ये रुळला होता आणि तिथे बरेच मित्रही झाले होते त्याचे. असे जरी असले तरी आपल्या गावातल्या दोस्तांची आणि घराची सर याला नाही असा विचारही त्याच्या मनात येत असे. चला आलो ऑफिस, थँक्यू काका म्हणत त्याने गाडीचं दार लावलं आणि घड्याळाकडे बघतच त्याने अरे बापरे उशीर झाला असे म्हणत पळतच लिफ्ट गाठली. आधीच्या शिफ्टमधल्या मनोजकडून त्याने रीतसर हँडओव्हर करून घेतला आणि कानात हेडफोन घालून नित्यनियमाची आपली कामे करू लागला. मागून हरीशने त्याला पाठीवर थाप मारत काय भाऊ कसं काय अशी मिश्किल विचारणा केली. कसं असणार आहे हे स्क्रीनकडे बघतच रोहन म्हणाला. हरीश हा त्याचा सहकर्मचारी. काही वेळ काम आटोपल्यानंतर रोहनने हरीशला सिगरेटचे पाकीट बॅगमधून काढतच विचारले, चल येतो आहेस का ब्रेक घ्यायला? परंतु हरीश एका कामात अडकल्यामुळे त्याने रोहनला पुढे जाण्यास सांगितले. तसं त्या मजल्यावर एक स्मोकिंग झोनही होता, पण रोहनला ती जागा आवडत नसे. तो 3ऱ्या मजल्यावरील हवेशीर बाल्कनी एरियामध्ये सिगारेट प्यायला जात असे. नेहमी तिथं तशी फार गर्दी नसेच, पण आज अगदीच कोणी नव्हतं तिथे. रोहनने पाकिटातून एक सिगरेट काढली आणि लायटरने तो पेटवू लागला. तोच त्याची नजर वरच्या मजल्यावरील खिडकीवर गेली आणि त्याला तिथे एक मुलगी त्या अंधारा खिडकीजवळ उभी असलेली दिसली. रोहनला तिला बघून जरा नवलच वाटले. याचे कारण म्हणजे एक तर ती तिथे एकटीच उभी आहे, शिवाय एक म्हणजे रोहनच्या कंपनीच्या नियमाप्रमाणे रात्री 10 नंतर कोणत्याही महिला कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये थांबण्यास मनाई होती आणि ती जिथं उभी होती त्या मजल्यावर मिट्ट काळोख होता. मग ही इथे काय करत असावी? एक ना अनेक असे विचार त्याच्या मनात घोंगावू लागले. त्या मुलीने नजर आता रोहनकडे वळवली होती आणि ती त्या मजल्यावर मागे होतच त्या अंधारात दिसेनाशी झाली. रोहनने पळत जात सिक्युरिटीला बोलवले आणि त्या मुलीबद्दल कळवले. सिक्युरिटीने मेन गेटवरच्या सिक्युरिटीकडून आज कोणी महिला कर्मचारी नाईटमध्ये काम करते का हे रजिस्टरमध्ये पाहायला सांगितले आणि कोणतीही महिला सध्या ड्युटीवर नाही याची खात्री केली. आता ड्युटीवरचे 2 सिक्युरिटी आणि रोहन त्या मजल्यावर गेले आणि त्यांनी दिवे लावून चोहोबाजूंनी शोध घेतला. रोहनने प्रत्येक खिडकीजवळ जाऊन ती नेमकी कुठे उभी असावी याचा अंदाज घेतला. तसेच वॉशरूम सकट सगळं काही शोधलं, पण ती मुलगी कुठेही सापडली नाही. सिक्युरिटी रोहनला म्हणाले, साहेब इथे कोणी नाही आहे, कदाचित तुम्हाला भास झाला असेल. सत्य काहीतरी वेगळं असलं तरी घडलेला प्रकार हा भास नव्हता हे रोहनला मनोमन जाणवतच होतं. सकाळी रोहन कॅबमध्ये काहीशा गुंगीत आणि कालचा घडलेला प्रसंग विचार करतच बसला होता आणि त्याचा अचानक डोळा लागला आणि त्याला त्याच्या कानावर क्षीण आवाज आला. मुक्ती हवी आहे मला. आणि तेवढ्यात त्याला त्याच्या कॅब ड्रायव्हरने त्याला उठवले. साहेब उठा, आलं तुमचं घर. रोहनने थँक्यू म्हणतच त्या इमारतीमध्ये प्रवेश केला. स्वप्नाचा नेमका अर्थ न लागल्यामुळे त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं. रोहन घरी येताच बॅग टाकून सरळ अंथरुणात पडला आणि त्याला गाढ झोप लागली. पुन्हा आता त्याला स्वप्न पडू लागले, पण यावेळी जरा स्पष्टच. त्याला स्वप्नामध्ये एक खोली दिसली, परंतु त्या खोलीला एकही दार किंवा खिडकी नव्हती. त्या खोलीतून बाहेर पडायला जागाच नव्हती. रोहनचा जीव
त्या खोलीत गुदमरू लागला आणि तेवढ्यात त्याने वळून मागे पाहिले तर एका अंधाऱ्या कोपऱ्यात एक मुलगी आपल्या गुडघ्यांमध्ये डोकं घालून रडत होती. तो घाबरतच तिच्याजवळ गेला आणि त्याने तिला विचारले, कोण आहेस तू? तेवढ्यात तिने वर पाहिले आणि रोहन हबकलाच. ती मुलगी तीच होती जी त्याला ऑफिसमध्ये त्या काळोख्या खोलीत दिसली होती. ती जोरात ओरडून रोहनला म्हणाली, रोहन प्रचंड घाबरला. अंगातून प्राण जावे तसा तो जमिनीवर गळून पडला. त्याचं डोकं गरगरायला लागलं. त्या मुलीने जोरात किंकाळी फोडली आणि रोहन झोपेतून दचकूनच जागा झाला. जोरजोरात श्वास घेतच त्याने घड्याळाकडे पाहिले तर दुपारचे 1 वाजले होते. यावेळी मात्र रोहनला भीती वाटली. दुपारभर रोहन एकाच गोष्टीचा विचार करत होता. ती मुलगी जी मला ऑफिसमध्ये दिसली ती माझ्या स्वप्नात का आली असावी बरं? आणि तिचा माझ्याशी संबंध काय? मी याआधी तिला पाहिलेही नाही, काही ओळखही नाही. मग ती मलाच का दिसते आणि माझ्याकडे मदत का मागत असावी? एक ना अनेक प्रश्नांचा कल्लोळ त्याच्या मनात चालला होता. हा प्रकार रोहनला काही साधासुद्धा वाटत नव्हता. डोक्यात विचार घोंगावत असताना त्याला अचानक आईची आठवण झाली आणि हे सगळं आपण आईला सांगावं असं त्याला वाटलं. कदाचित ती काही उपाय सांगू शकेल, पण ती ह्या गोष्टींवर विश्वास ठेवेल का? जाऊ दे, तरी मी सांगतो असे म्हणत त्याने गावी आईला फोन लावला. घडलेला सगळा प्रकार तो आईला सांगत होता. त्याची आई हे सगळं शांतपणे ऐकत होती. मला माहिती आई, तुझा विश्वास बसणार नाही, पण मला काय होतं आहे हे मलाच कळत नाही आहे, रोहन उद्गारला. तेवढ्यात आईने त्याचे बोलणे मध्येच तोडत भूतकाळातील एक अनुभव सांगण्यास सुरुवात केली. बाळा, मी लहान होते तेव्हा आम्ही नदीवर कपडे धुवायला जात असू. त्या दिवशी मला जरा जास्तच उशीर झाला म्हणून मी माझ्या मैत्रिणींना पुढे जा म्हणून सांगितले. मैत्रिणी त्यांचं आटपून घरी जायला निघाल्यानंतर जेव्हा मी एकटीच ओढ्यावर कपडे धुत असताना मला कोणाच्या तरी रडण्याचा आवाज आला. आजूबाजूच्या त्या झाडांमध्ये मी डोकावून पाहिलं तर एक तरुणी तिथे मला रडताना दिसली. तिला हे असे पाहून मी विचारले, काय झाले? तू इथे एकटीच का रडत बसली आहे? हुंदके देत ती सांगू लागली, माझ्या घरातले माझा हुंड्यासाठी छळ करत होते आणि त्यांनी मला खूप मारहाणही केली होती. शारीरिक मानसिक त्रास दिला. तिची ही दयनीय अवस्था पाहून मी पुढे काही विचारणार तेवढ्यात ती जोरात म्हणाली, माझ्या डोक्यात कुदळीने जोरदार वार केला होता निर्दयी माणसांनी. आणि हे म्हणता म्हणता तिच्या डोक्यातून घळाघळा रक्त वाहू लागले आणि ती आता अधिकच आक्रोश करू लागली आणि अचानक माझ्या नकळत नजरेसमोरून नाहीशी झाली. हे सगळं पाहून मला काहीच सुचत नव्हते. नंतर मी गावात आले तेव्हा समोरचे दृश्य बघून माझी दात खिळीच बसली. वेशीवरील एका घरासमोर गर्दी जमली होती. पोलिसांची गाडी होती आणि पोलिसांनी तिच्या घरातल्यांना बेड्या ठोकल्या होत्या आणि ॲम्ब्युलन्समध्ये त्याच मुलीचा मृतदेह घेऊन जाताना मी पाहिले. मी गांगरले होते. रोहनच्या मनात संशय कल्लोळ माजल्यामुळे त्याच्या ध्यानात काहीच येत नव्हतं. समजूत काढतच रोहनची आई म्हणाली, या प्रसंगानंतरच मला माझ्या शक्तीचा साक्षात्कार झाला होता. शक्ती? रोहनने आईला विचारले. कसली शक्ती आई? आई सांगू लागली, होय, शक्ती. अशी दैवी शक्ती की ज्यामुळे मी अतृप्त आत्म्यांना पाहू शकते, त्यांच्याशी संवाद साधू शकते. मला वाटले होते की ही शक्ती माझ्यापुरतीच मर्यादित असेल आणि तुला त्याची भीती वाटू नये म्हणून मी तुला सांगायचे टाळले होते. परंतु आता मात्र मला कळाले आहे की ही दैवी शक्ती केवळ माझ्यापुरती मर्यादित नसून ती तुलाही प्राप्त झाली आहे. हे सगळं ऐकून रोहन सुन्न झाला होता. काहीही सुचत नव्हते. आई पुढे आश्वस्त स्वरात म्हणाली, सगळ्यात आधी तू यांच्याविषयी कोणतीही भीती बाळगू नकोस. ते तुला काहीही करणार नाही ही खात्री ठेव. तुझ्या सांगण्यावरून असं लक्षात येते की त्या आत्म्याचं काहीतरी कार्य अपूर्ण राहिले आहे आणि त्यास ते तुझ्यामार्फत पूर्ण करायचे आहे, जेणेकरून ते पूर्णत्वास जाईल. ह्या गोष्टीपासून पळू नकोस. त्यांना मदत कर. सगळं नीट होईल. कारण जोपर्यंत तू त्यांचे प्रश्न सोडवत नाही तोपर्यंत कदाचित ते तुझी पाठही सोडणार नाही. हे सगळं ऐकून रोहन निशब्द झाला होता. त्याचं डोकं बधीर झालं होतं.
पण हळूहळू त्याला या गोष्टीचा उलगडा होत होता. त्यामागचं कारण त्याला आता उमगत होतं. संपूर्ण धीर एकवटून त्याने त्या गोष्टीच्या मुळाशी जाण्याचे ठरवले. तो आता क्रमाक्रमाने एक एक गोष्टी आठवू लागला. ऑफिसमधला अनुभव आणि नंतर त्याला पडलेले स्वप्न वगैरे वगैरे. त्याला एक गोष्ट कळून चुकली होती. ती मुलगीसुद्धा अशीच जीवन आणि मृत्यूच्या मध्ये अडकली होती, अतृप्त होती. पण असा कुठे गुंतला होता तिचा जीव आणि का? मुख्य म्हणजे तिला मी कशी मदत करू शकतो? प्रश्नांचं वावटळ रोहनच्या मनात उठलं होतं. तोवर परत ऑफिसला जाण्याची वेळ झाली होती.